आपण जर पाहिलं असेल तर माढा तालुक्यातल्या सीना नदीकाठचा शेतकरी उद्ध्वस्त झाला आणि एकीकडे शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं जे आहे ते शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम माढा तालुका शिवसेनेच्या वतीनं जे आहे ते होताना पाहायला मिळते। प्रशासनाला मोठी मदत जी आहे ती अन्नधान्याच्या माध्यमातून मोठी मदत जी आहे ती शिवसेनेच्या वतीनं जे आहे ते या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळते आपल्याला। ज्या पद्धतीने एकीकडे शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं या माढा तालुक्याच्या वतीनं जे आहे ते प्रशासनाला थेट जे आहे ते मदत दिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळते। आपल्यासमोर ज्यांच्या हस्ते मदतीचं वाटप करण्यात आले असे शिवसेनेचे दबंग माजी आमदार शहाजी बापू पाटील आपल्या समोर येतात। बापू, काय सांगाल? एकीकडे शेतकरी उद्ध्वस्त झालाय, दुसरीकडे शिवसेनेचा मदतीचा हात येतोय। शिवसेना हा पक्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या विचारानं आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वानं चालणार आहे। 80% समाजकारण, 20% राजकारण ही साहेबांची घोषणा शिवसेना आजही तंतोतंत पाळते। पक्षप्रमुख आणि राज्याचे नेते आदरणीय शिंदे साहेब यांनी सर्व सैनिकांना आदेश दिला आहे की जिथं संकट आहे तिथं धावून जावा, यथाशक्ती मदत करा। त्यातला एक भाग म्हणून माढ्याचे शिवसेनेचे नेते संजय बाबा कोकाटे यांनी आज ही मदत या ठिकाणी सुरू केलेली आहे। एकीकडे आपण जर पाहिलं तर बापू, ज्या पद्धतीने एकीकडे शेतकरी देशोधडीला लागलाय, दुसरीकडे अजूनही सरकारी मदत जी आहे ते शेतकऱ्याच्या खात्यावर पडलेली नाही। सरकार लवकरच मदत जाहीर करेल आणि आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी हेक्टरी 50,000 रुपये द्यावेत अशी शासनाकडे मागणी केलेली आहे। शासन निश्चितपणे याचा विचार करेल। शिवसेनेने ही मागणी केली? शिवसेने वतीनं मी तर व्यक्तिशः मागणी करतोय की 50,000 रुपये हेक्टरी दिलं तरच बऱ्यापैकी हातभार आहे। ही काय मदतीनं संसार उभा झाला राहतच नाही, तात्पुरता तरी जीव त्या जीवात जीव येईल एवढीच ही मदत होणार आहे। 50,000 खाली आलो तर अडचण शेतकऱ्याला होणार आहे। आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की योग्य वेळ आली की कर्जमाफी करू। शेतकऱ्यांसाठी ही योग्य वेळ नाही का मदत देण्यासाठी? आत्ताची परिस्थिती पाहिल्यानंतर शासन लवकरात लवकर निश्चितपणे कर्जमुक्ती जाहीर करेल असं मला वाटतं। ज्या पद्धतीने एकीकडे हे होत असताना संजय राऊतांची आजच नुकतीच पत्रकार परिषद पार पडली। आपण जर पाहिलं तर दुसरीकडे नाईक असतील, अनेकांवर टीकास्त्र होताना पाहायला मिळत आहे। दोन बंधूंच्या देखील भेटी झाल्यात। दोघा भावांच्या भेटी आहे, त्यांचा कुटुंबातला भावनिक खेळ आहे, त्याच्याशी राजकारणाला काही संबंध नाही। अशा कुठल्या दोन व्यक्ती एकत्र आल्या म्हणून राजकारण बदलतं असं इतिहासात कधीच घडलेलं नाही। हे मिळून त्यांचं राजकीय आहे का कौटुंबिक आहे कळाय अजून तयार नाहीत। पण बारकाव्याने गेले 3 महिने आपण पाहिलो तर उद्धव ठाकरे मनोमिलन झालं म्हणतायत, राज ठाकरे मौन बाळगतायत। त्यामुळे मला असं वाटतं गेली 18 वर्ष राज ठाकरेंना दिलेला त्रास त्याचा बदला राज ठाकरे मौनातून घेत आहेत असं मला वाटतं। दुसरीकडे रामदास कदम यांनी देखील शिवसेनेच्या मेळाव्यातून टीकास्त्र केलं होतं, बॉडीच्या बाळासाहेबांची बॉडी ठेवली वगैरे। आता त्यावेळी आम्ही काँग्रेसचं काम करत होतो त्यामुळे तो प्रसंग रामदास कदम साहेबांनाच माहीत आहे। परंतु ज्या ते रामदास कदम साहेबांसारखे ज्येष्ठ नेते असा आरोप करतात त्यात काय तथ्य आहे का हे बघितलं पाहिजे। परंतु मला एक माहीत आहे की ज्यावेळी हिंदू हृदय सम्राटांचं निधन झालं त्यावेळी 2 दिवस कोण निधन झालं म्हणायचे, कोण जिवंत आहेत म्हणायचे, अशा 2 दिवस अफवा चालल्या होत्या ग्रामीण भागात। आणि त्यामुळे नेमका कधी वारले काय झालं हे आता कदम साहेबांना माहीत, कारण ते मातोश्रीत होते। पण ते सहजासहजी आरोप करणार नाहीत, काहीतरी तथ्य असल्याशिवाय एक जबाबदार राजकीय माणूस असं बोलणार नाही। ज्या पद्धतीने एकीकडे माणिकराव कोकाटेंनी अब्रू नुकसानीचा दावा रोहित पवारांवर आज केलाय की मला जंगी रमीज खेळता येत नाही, अब्रू नुकसानीचा दावा। आता कसं आहे, मुळात तुम्हाला सांगतो की मोबाईल काढून बघा, तुम्हाला एक गोष्टी काढायची असेल त्यात 17 गोष्टीमध्ये आडव्या येते तेव्हा ती गोष्ट सापडेल। आता ते कोकाट्याला काहीतरी एखादं काढायचं असेल ते काढताना ती रमीचं येऊन गेलं असेल, आपल्याला कट करत गेलं तरच ते आपल्याला मूळ मुद्दा सापडतो। कोकाटे काय रमी खेळणारा माणूस आहे का? रमी खेळणारा माणूस असता तर 30 वर्ष निवडून येतोय का? एक ते नाशिक जिल्ह्याचं अतिशय चांगलं नेतृत्व आहे। मध्यवर्ती बँक असो, सहकारी, सगळ्या बाजून त्या माणसानं जिल्ह्यात दबदबा आहे।
आणि एकदम उठायचं आणि कुठला तर बारीक मुद्दा घेऊन त्याला आसमानाला गाठायचं ही रोहित पवारची गोष्ट काय बरोबर नाही. कोकाट्याने जर अब्रूनुस्का दावा केला असेल त्या गोष्टीला माझा पाठिंबा. ज्या पद्धतीने एकीकडे नुकताच रोहित पवारांचा देखील माड्यामध्ये दौरा पार पडलाय, त्यांनी स्पष्ट केलंय की 12 तारखेपर्यंत जर सरकारनं भरीव अशी मदत नाही दिली तर पवारसाहेब रस्त्यावर उतरणार. पवारसाहेब रस्त्यावर उतरतील न उतरतील मला काय सांगता येत नाही. रोहित पवारला माहीत नाही 4 वेळा पवारसाहेब मुख्यमंत्री होतो त्यावेळी शेतकऱ्याचं काय काय झालं आधी सांगा, नंतर पुढे बोलू. ज्या पद्धतीनं आपण जर पाहिलं तर एकीकडे ठोसपणे सांगताना पाहायला मिळत आहेत आज की संजय राऊत की मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि ठाकरे बंधूंचाच होणार. महायुतीचा महापौर होणार म्हणजे होणार आहे. भगवा झेंडा फडकणार, महायुतीचा भगवा झेंडा तो असणार आहे. फडणवीस साहेब, शिंदे साहेब, अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक होणार आणि महाराष्ट्रभर या महायुती निवडणूक जिंकणार. शेवटचा प्रश्न आहे बापू, ज्या पद्धतीने एकीकडे गौतमी पाटील जी प्रख्यात नृत्यांगना आहे तिचा विषय जो आहे तो तिच्या गाडीनं धडक जी बसले रिक्षाला, त्यामुळे रिक्षा चालक जो आहे तो जखमी आहे, गंभीर अवस्थेत आहे. दुसरीकडे ह्याच्यात राजकीय वॉर होताना पाहायला मिळतात. ज्या पद्धतीनं चंद्रकांत पाटलांनी जे आहे ते उचलायचं का नाही DCPना फोन जाणं, रोहित पवारांनी बोलणं, काय वाटतं एकंदरीत गौतमी पाटील अपघात आणि त्या रिक्षा चालकाचा? आता हा कायद्याचा भाग आहे. कुठल्याही गाडीचा वाहनाचा अपघात झाला तर अटकी ड्रायव्हरला केली जाते आणि वाहन जप्त केलं जातं. ते जप्त केलेलं वाहन सर्व कागदपत्रक कायदेशीर दाखवून मालकानं कोर्टातून सोडवून घेऊन जायचं असतं. आता यात एक सेलिब्रिटी पर्सनॅलिटी त्या गाडीत आहे, ह्या गोष्टीचा एवढा भपका करायचं कारण नाही. ड्रायव्हरला अटक झाली असेल, गुन्हा नोंद झाला असेल, वाहन ताब्यात आहे, पुढं कोर्टातनं काय व्हायचं ते नुकसान भरपाई ही ते निर्णय होतील. परंतु तो मुद्दा एवढा मोठं करण्यासारखा त्या बिचारा गौतम पाटलीला कशाला ताप देतात? त्या ड्रायव्हरने ॲक्सिडेंट केला आहे, तो विषय संपवावा. गाडीत ती होती मला काय माहीत नाही, पण आता 2 बाजू आहेत. गाडीत ती होती म्हणते, कोण म्हणते गाडीत नव्हती. समजा मी गाडीत आहे, ड्रायव्हरमुळे ॲक्सिडेंट झाला, आता मला नेऊन आत टाकून मी काय ड्रायव्हरला मारू परत तुझ्यामुळं आत बसलो म्हणून? आता ड्रायव्हर चुकला, तिचा चुकला असेल, हिचा चुकला, कोण चुकलं ते पोलीस बघणार. मालकानं काय करावं? त्यामुळे ड्रायव्हर ठेवायचं बंद करूया. आता मालकानं गाड्या चालवल्या पाहिजे. त्या गौतमीला सांगा उद्या तूच गाडी चालव, बिचारी 10च्या स्पीड हळूहळू जा. का मला 4 दिवसांनी पोच. आज तुझं बुकिंग झालं का 4थ्या दिवसाला पोचशील. असं काय नाही, उगं बारका मुद्दा उघड मोठा करू नका. मीडियाला हा जोडून विनंती आहे, त्या गरीब बिचारीला सगळं एवढा कशाला तुमच्या TRP का ताप दिला ते रासारी झोपली हे होते शहाजी बापू. ज्या पद्धतीने एकीकडे गौतमी पाटीलला का त्रास देतात आणि दुसरीकडे शेतकरी कर्जमाफी संदर्भात सरकार जे आहे ते ठोसपणे लवकरच निर्णय घेईल अशी भूमिका जी आहे ती TV 9शी बोलताना मांडल्याचं माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी पाहायला मिळत आहे. माझा सहकारी कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाड, मी संदीप शिंदे, TV 9 मराठी, माढा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.